नमस्कार, वंदे मातर, भारत माता की जय। सर्व देशभक्त नागरिकांना, बंधू बहिणींना माझा सस्नेह नमस्कार। मित्रांनो, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार गेल्या 8.5 वर्षापासून गोरगरीब जनतेसाठी काम करत आहे आणि त्या गोरगरिबांचं जीवनमान उंचावं, दारिद्र्य रेषेखालची लोक वर यावीत आणि एक सुंदर असं जीवन, आरोग्यदायक जीवन, आनंदी जीवन गोरगरीब जनतेला जगण्यासाठी मिळावं। ह्या जीवसृष्टीमध्ये जो प्रत्येक सजीव आहे तो प्रत्येक सजीव हा आनंदी झाला पाहिजे। आणि मग भारतातील जनता ही तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसाठी ईश्वरापेक्षा कमी नाही आणि म्हणून जनतेची सेवा हीच ईश्वराची सेवा मानून ते अहोरात्र काम करत आहेत। गोरगरीब जनतेचा जर विचार केला तर गोरगरिबांसाठी आवश्यक असणारं घर, स्वप्नातलं घर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 3 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत घर दिलेलं आहे। ही योजना ग्रामीण आणि शहरी भागामध्ये राबवली जात आहे। नुसतं घरच नाही मित्रांनो, त्या घराला स्वयंपाक करण्यासाठी मोफत उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस सुद्धा मोफत देण्यात आलेला आहे। त्या घरामध्ये विजेचा मीटर मोफत देण्यात आलेला आहे। सौभाग्य योजनेच्या माध्यमातून LED बल्ब मोफत देण्यात आलेला आहे। या घरामध्ये शौचालय मोफत देण्यात आलेलं आहे। बघा, शौचालयासाठी 12,000चा अनुदान दिलेलं आहे आणि आजपर्यंत 11 कोटी 68 लाख इतकी शौचालय बनवण्यात आलेले आहेत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून। या गरिबांच्या घरामध्ये शुद्ध पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे अनेक आजार होतात आणि म्हणून त्या गोरगरिबांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे, प्रत्येकाच्या घरात शुद्ध पाणी, खेडो पाड्यामध्ये, डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरापर्यंत शुद्ध पाणी गेलं पाहिजे। जल जीवन मिशनच्या माध्यमातून हे काम अहोरात्र चालू आहे। थोड्याच वर्षामध्ये 11 कोटी 44 लाख घरांपर्यंत नळावाटी शुद्ध पाणी पोहोचलेलं आहे मित्रांनो। तर अशा अनेक योजना ज्या केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि लोकांचं आरोग्यमान आज सुधारत आहे, जीवनमान सुधारत आहे। गरिबांना आजारपणामध्ये मोफत उपचार मिळावा म्हणून आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून 5 लाखाचा विमा त्यांना दिलेला आहे। 5 लाखापर्यंत त्यांच्या घरातील गोरगरीब कुटुंबातील घरातील कोणतीही व्यक्ती उपचार घेऊ शकते। मोफत उपचार त्यांना 5 लाखापर्यंतचा खर्च केंद्र सरकार करत आहे। त्या गोरगरीब घरातील एखाद्या कर्त्या पुरुषाला काम मिळावं यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे। पंतप्रधानांची जे मुद्रा योजना आहे त्या योजनाच्या माध्यमातून 38 कोटीपेक्षा जास्त लोकांना उद्योगधंदा करण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत केलेली आहे। त्याच्यामध्ये महिलांची संख्या फार मोठी आहे। स्टँड अप इंडियाच्या माध्यमातून 30,000 कोटी रुपये महिलांच्या उद्योगासाठी, महिलांनी उद्योग करावा म्हणून देण्यात आलेला आहे। एवढं फार मोठं काम आज या भारतामध्ये गोरगरिबांसाठी होत आहे मित्रांनो। आज शेतकऱ्यांचा जर विचार केला तर फसल विमा, शेतकऱ्यांच्या शेताला एक विम्याचं संरक्षण आहे, ज्या संरक्षणाच्या माध्यमातून 11 कोटी 42 लाख शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा निधी मिळतो, वर्षाला 6,000 रुपये आणि आता आपलं राज्य सरकार सुद्धा वर्षाला 6,000 रुपये देणार आहे। म्हणजे केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000 असे 12,000 रुपये शेतकऱ्याच्या डायरेक्ट अकाउंटला जमा होणार आहेत। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आजपर्यंत 60 वर्षाचं काँग्रेसचं राज्य बघितलं आपण, गोरगरिबांच्या अकाउंटला पैसे जमा होत नव्हते। ते मधी अगदी बर्फाचा गोळा असायचा, तो शेवटच्या गोरगरिबांच्या हाताला नुसतं पाण्याचा ओलावा असला, थंडगार हात असायचे, पैसे मिळत नव्हते। परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभार्थी जो आहे त्याच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे जमा होतात आणि ह्या डायरेक्ट पैसे जमा होण्याचाच फायदा असा झाला की
भारताचे, आज आपल्या देशाचे 27 ट्रिलियन इतकी रक्कम वाचली, जी काय होत होती, चुकीच्या मार्गाने जात होती. आणि तितकीच जे ट्रिलियन, तितकीच रक्कम आहे ना लोकांच्या आज अकाउंटला जमा होते. 2 लाख कोटी रुपये हे भारत सरकारचे वाचले, आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडल्या गेल्यामुळे, बँक खात्याला जोडले गेल्यामुळे. तर केंद्र सरकार खूप चांगलं काम करत आहे मित्रांनो. आज शेतकऱ्यांचा विचार केला तर साखरेचं उत्पन्न जर बघितलं आपण तर 5,000 लाख मेट्रिक टन इतकं ऊसाचं उत्पन्न झालेलं आहे आणि 394 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पन्न आणि 36 लाख टन इतकं इथेनॉलचं उत्पन्न झालेलं आहे. आणि इथेनॉलचा वापर आज पेट्रोलमध्ये होत आहे, जेणेकरून त्या भविष्य काळामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हावं याचं स्वप्न जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी बघत आहेत ते नक्की पूर्ण होणार आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केंद्र सरकार, राज्य सरकार चालवत आहे. आता योजनांचा फायदा तळागाळातील गोरगरिबांपर्यंत पोहोचत आहे आणि ते पोहोचवण्याचं काम तुम्ही, आम्ही, राजकीय व्यवस्था, प्रशासन व्यवस्था ही करत आहे. मित्रांनो, केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आज काळाची गरज आहे. गोरगरिबांचं जीवनमान सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. पण मला थोडंसं त्या योजना सुरुवात करायच्या अगोदर एक गोष्ट मला एक विनंती आपल्याला करायची आहे की जे आज राज्य सरकारच्या विरोधामध्ये जे पेन्शनसाठी आंदोलन करतायत, त्या पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या बुद्धिजीवींना मी विनंती करू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचं बजेट हे 4,85,000 कोटीचं आहे. इतका खर्च राज्याला लागतो आणि त्यात जर आपल्याला पेन्शन द्यायची म्हटलं तर 1.5 लाख कोटी रुपये खर्च होतो. आणि जर एवढी मोठी रक्कम जर पेन्शनवर खर्च होणार असेल तर राज्याला ते परवडणार नाही. आणि म्हणून माझ्या शिक्षक बांधवांना जे आंदोलन करताय किंवा जे प्रशासन व्यवस्थेतले अधिकारी पेन्शनसाठी आंदोलन करतायत त्यांना विनंती आहे की त्यांनी ते आंदोलन मागे घ्यावं. केंद्र सरकारचं बजेट आणि राज्य सरकारने सादर केलेलं बजेट याचा बारकाईने अभ्यास करावा. ही बजेट हे लोकसामान्य, जनसामान्यासाठी बजेट आहे. सर्वांना सामावून घेणारं बजेट आहे. सर्वसमावेशक बजेट आहे. आणि देशाचा गाडा गावगाडा चालवण्यासाठी आवश्यक असणारी जी आर्थिक व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे ती जर पेन्शन सारख्या विषयावरती मोठ्या प्रमाणावर जर खर्च झाला तर राज्याची अवस्था ही पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या ठिकाणी जशी अराजकता माजलेली आहे तशा प्रकारची अराजकता आपल्या राज्यात माजू शकते आणि देशाची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते, राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. आणि म्हणून ह्या सर्व बुद्धिजीवींनी माघार घ्यावी, आंदोलनातून माघार घ्यावी आणि समंजसपणा दाखवावा. राष्ट्र प्रथम, राज्य प्रथम मानणं आज काळाची गरज आहे. देश ज्या पद्धतीने आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आर्थिकदृष्ट्या प्रगती करत आहे त्याचं संपूर्ण जग कौतुक करत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करणं आज आपल्या सर्वांचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे. आज संपूर्ण जग म्हणत आहे की भारत हा व्यवसायासाठी, कंपन्यांसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी जगातला एकमेव देश आहे, सुरक्षित देश आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून हा सुरक्षित देश आहे. या ठिकाणी उद्योगधंद्यांसाठी संपूर्ण खूप चांगली परिस्थिती निर्माण केली जाते आणि सहकार्य केलं जातो. कायदा कानून व्यवस्था चांगली आहे असं आज सगळं जग म्हणत आहे. अमेरिकेसारख्या देश आज आपलं कौतुक करत आहे. अमेरिकेतले अनेक उद्योगपती म्हणतात की भारताची अर्थव्यवस्था या 3 दशकाचा जर विचार केला तर 300 अब्ज डॉलर इतकी असणारी अर्थव्यवस्था ह्या 3 दशकामध्ये आणि ह्या उल्लेखनीय अशा 9 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी झेप घेतली भारताने. 300 अब्ज डॉलर इतकी असणारी अर्थव्यवस्था भारताची आज 3,300 अब्ज डॉलर इतकी अर्थव्यवस्था बनलेली आहे. आज जगातली आपण 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत आणि आपला देश
सर्व उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करत आहे. आणि असं वातावरण निर्माण करत असताना ह्या बुद्धिजीवींनी आंदोलन करून देशाच्या विरोधामध्ये विद्रोह करण्याचा प्रयत्न करू नये, अशी मी त्यांना विनंती करतो. अनेक लोक आदरणीय पंतप्रधानांच्या विरोधामध्ये राग व्यक्त करतात, संताप व्यक्त करतात, कारण त्यांना स्वार्थ असतो, तो स्वार्थ साधता येत नाही. आदरणीय पंतप्रधानांच्या विषयी जेव्हा लोक नावं ठेवतात किंवा त्यांचा स्वार्थ त्यांना साधता येत नाही, तेव्हा त्यांना शिवीगाळ करतात, काही गोष्टी इतक्या खालच्या दर्जाची टीका करतात की ते आपण बोलू शकत नाही. अशा ह्या विरोधकांना उत्तर देत असताना जी लोक भ्रष्टाचारी आहेत, देशद्रोही आहेत, देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतात, तुकडे तुकडे गँग आहे, काही पत्रकार आहेत, काही इलेक्ट्रॉनिक मीडियातले जे आहेत की जे त्यांचं एकच ध्येय असतं की सरकार हटवणं. बघा, चायना सारख्या देशाला, पाकिस्तान सारख्या देशाला, आपल्या स्पर्धा करणाऱ्या देशांना आज भारतातलं स्थिर सरकार नको आहे, त्यांना अस्थिर सरकार हवं आहे. देशद्रोह्यांना नको आहे. कपटी जी मीडिया आहे त्यांना, हा स्वार्थी मीडियाला हे सरकार, स्थिर सरकार नको आहे. मग अशा अवस्थेमध्ये सरकार अस्थिर करण्याच्या ज्या प्रक्रिया होतात त्याच्यापासून बुद्धिजीवी लोकांनी अगदी म्हणजे अभ्यास करून त्याच्यातून माघार घ्यावी आणि देशाच्या भल्यासाठी काम करावं. काय कमी आहे या सरकारी लोकांना, ज्यांना पगार, जो आत्ताचा पगार जर बघितला, अरे मनरेगात काम करणारा जो आपला गरीब जो कुटुंबातील व्यक्ती आहे त्याच्याकडे बघा, त्याचा पगार आणि तुमचा पगार जमीन आसमानचा फरक आहे. तरी तो आनंदी आहे, सुखी आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तो झेंड्याला सलाम करायला विसरत नाही. देशाविषयी त्याला अभिमान आहे. असाच अभिमान, सारखा अभिमान आपल्याला सुद्धा असला पाहिजे. अनेक लोक पंतप्रधानांविषयी जेव्हा टीका करतात तेव्हा त्याला एक सडेतोड उत्तर देताना आमचे जे एक योगाचार्य आहेत आणि ते म्हणजे आयुर्वेदावरती सुद्धा खूप त्यांचा अभ्यास आहे, आयुर्वेदाचार्य यांनी एक सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात की मध असतो ना, हा मध शरीरासाठी अत्यंत पोषक, गुणकारी, औषधी गुणधर्म असलेला मध हा मानवी शरीरासाठी अत्यंत लाभदायक. पण त्या मधाला जर कुत्र्याने चाटलं तर कुत्रा जाग्यावर मरतो. म्हणजे जो मध मनुष्यासाठी लाभदायक आहे तो मध कुत्र्यासाठी घातक आहे. देशी गाईचं जे तूप असतं ना, ते देशी गाईचं तूप हे आरोग्यासाठी लाभदायक, औषधी गुणधर्म असणार आहे, अत्यंत मौलिक आहे. आणि तूप हे आपल्या जेवणामध्ये असायला हवं. आरोग्यदायक आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि असं तूप, ह्या तुपावर जर घाणीत बसणाऱ्या ज्या माशांना घाणीचं साम्राज्य आवडतं, घाण आवडणारी माशी जर तुपावर येऊन बसली आणि चुकून तिने जर तूप खाल्लं, देशी गाईचं तूप जर तिने खाल्लं तर ती जाग्यावर मरते. म्हणजे ते तूप गुणवर्धक आहे, औषधी गुणधर्म असणार आणि अत्यंत लाभदायक असणार मनुष्यासाठी तूप. त्या माशीसाठी, घाणीवरती बसणाऱ्या माशीसाठी ते तूप काय आहे? विषारी आहे. तसंच मित्रांनो, गाढवाला बघा, आपण जर आहे ना ते खडीसाखर जर घेतली, त्याने आणखी उदाहरण दिलं, खडीसाखर अत्यंत गुणकारी, औषधी गुणधर्म असणारी, आरोग्यासाठी लाभदायक असणारी खडीसाखर मानवी शरीरासाठी अत्यंत महत्वाची, गोड गुणधर्म आहेत तिचे, गुणकारी गुणधर्म आहेत. तर तीच खडीसाखर जर, बुडभर खडीसाखर जर आपण गाढवाला चालली तर गाढव काही वेळानंतर मरून जातो. आणि आणखीन एक उदाहरण त्याने दिलं की जर ज्या लिंबाच्या झाडावरती कावळा राहतो आणि तो कावळा त्या लिंबोळ्या खाऊ शकत नाही, ज्या लिंबोळ्या मानवी शरीरासाठी अत्यंत गुणकारी, औषधी गुणधर्म असणारे असतात, लाभदायक असतात,
मनुष्यासाठी लाभदायक असणाऱ्या त्या लिंबोळ्या त्या कावळ्यासाठी मात्र विषारी. कावळ्याने जर ती लिंबोळी खाल्ली तर त्याचा तात्काळ प्राण जातो. तर ह्या सगळ्या उदाहरणं जर बघितली आपण तर काही औषधी गुणधर्म असणारे पदार्थ, औषधी गुणधर्म, मध शरीरासाठी चांगला आहे, तूप शरीरासाठी चांगला आहे, खडीसाखर आपल्या शरीरासाठी गुणवर्धक आहे, औषधी गुणधर्म असणारे आहे, आणि लिंबोळ्या सुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहेत. परंतु हे सगळे पदार्थ कुत्र्यासाठी, घाणीवर बसणाऱ्या माशीसाठी, गाढवासाठी आणि त्या कावळ्यासाठी अत्यंत घातक आहे. तसं मोदीजी हे सर्वसामान्य लोकांसाठी, गोरगरिबांसाठी, देशभक्त नागरिकांसाठी, देशाचं हित जपणाऱ्या लोकांसाठी, देशाला प्रथम मानणाऱ्या लोकांसाठी मोदीजी हे काय आहेत? मध आहेत, देशी गाईचं तूप आहे, है ना, खडीसाखर आहे, लिंबोळी आहे. परंतु जे देशद्रोही आहेत, देशाला लुटता, देशाला ओरबडता, भ्रष्टाचार करता, गोरगरिबांच्या पोटावर पाय देतात, देशाचे तुकडे व्हावेत अशी ज्यांची इच्छा आहे, धार्मिक जी कट्टरता आहे, वामपंथी लोक आहेत की जे ऐतिहासिक दृष्टिकोनातून, वैचारिक दृष्टिकोनातून भांडण लावण्याचं काम करतात, आपला धर्म, संस्कार, संस्कृती बुडवण्याचं काम करतात, देशाच्या सीमेवर असणारे जवान, त्या जवानांच्या विरोधामध्ये काम करणारी लोक आहेत, शत्रू सैन्य आहे, देशद्रोही आहेत, अतिरेकी आहेत, ह्या सर्वांना मोदी हे विषांसारखे आहे. मोदी काय आहेत? त्यांच्यासाठी विष आहेत मित्रांनो. तर अशा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये, मे मध्ये आज 9 वर्ष पूर्ण करत आहे, आणि असंच त्यांचं पुढचे अनेक वर्ष त्यांची सेवा आपल्याला मिळावी आणि त्यांच्या माध्यमातून देशाची प्रगती व्हावी. आणि ती प्रगती होत असताना ज्या योजना राबवल्या जातात मित्रांनो, ज्या योजनांच्या माध्यमातून आज गोरगरिबांची घरं सुजलाम सुफलाम आनंदी जीवन जगत आहेत, त्या योजनांविषयी मी तुम्हाला काही माहिती थोडक्यात सांगणार आहे. बघा, पहिली योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. या योजनेच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 महिन्यानंतर म्हणजेच वर्षाला 6,000 रुपये जमा केले जातात. 1/12/2018 पासून ही योजना राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपयाची आर्थिक मदत हस्तांतरित करत असते. या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराच्या खात्यात 2,000 असे 3 हप्त्यामध्ये हस्तांतरित केले जातात. या योजनेअंतर्गत 11.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,82,000 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. डायरेक्ट बेनिफिशियरी म्हणजे डायरेक्ट अकाउंटला पैसे जमा होत असल्यामुळे आज केंद्र सरकारने सुमारे 27 ट्रिलियन इतकी रक्कम आज गोरगरिबांच्या अकाउंटला जमा केलेली आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून. पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. तसंच शेतकरी केंद्र राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय सेवेत नसावा. सेवानिवृत्त झालेल्यांची पेन्शन 10,000च्या वर नसावी. आयकर भरणारा शेतकरी पात्र नसतो. डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंट, आर्किटेक्ट इत्यादी लोकांना, शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. तर अशी ही योजना. या योजनेसाठी काय लागतात कागदपत्र? तर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, मोबाईल नंबर, मोबाईल जो आधार कार्डशी लिंक असला पाहिजे, आणि अर्जदाराच्या नावे शेत जमिनीचा 7/12 खाते उतारा असणं आवश्यक आहे. तर पंतप्रधान किसान सन्मान निधी हा वर्षाला 6,000 मिळतो, आणि आता आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा 6,000 मिळणार आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्याला 12,000 रुपये वार्षिक त्यांना शेतीसाठी मदत मिळणार आहे. फक्त ही योजना त्या लोकांसाठी जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, गरीब शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. आणि जे
ह्या योजनेत बसत नाहीत त्याचे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तो आयकर भरणारा किंवा डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंट वगैरे अशा लोक असतील, शासकीय अधिकारी असतील ज्यांची पेन्शन 10,000पेक्षा जास्त आहे, अशा लोकांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. मित्रांनो, दुसरी योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. जसं आपण बघितलं आता हे राज्य सरकारने, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना हा फसल विमा दिलेली आहे, शेती विमा दिला आहे. तसंच केंद्र सरकारने सुद्धा 18 फेब्रुवारी 2016ला प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू केली आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते या योजनेची सुरुवात झाली. नैसर्गिक आपत्ती, कीड, रोगामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. सर्व खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना 2% आणि रबी पिकांसाठी 1.5% विहित विमा हप्ता भरावा लागतो. वार्षिक, व्यावसायिक आणि बागायती पिकांच्या बाबतीत प्रीमियम हा 5% असतो. राज्य आणि भारत सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या हिश्शापेक्षा आणि त्याही पेक्षा अधिक प्रीमियमची किंमत समान प्रमाणात अनुदानित केली जाते. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना ह्या विम्याचा लाभ मिळू शकतो. यासाठी आवश्यक कागदपत्र आहेत: आधार कार्ड, फोटो, बँक पासबुक, शेतात केलेल्या पिकाचा तपशील, किसान क्रेडिट कार्ड, रेशन कार्ड, शेतकऱ्यांचा पत्ता पुरावा, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र इत्यादी कागदपत्र त्यासाठी लागतात. आणि ह्या विमा, पंतप्रधान फसल विमा योजनेच्या माध्यमातून आज जवळजवळ 11,42,00,000 शेतकरी, या शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि आपणही घ्यावा. आता तर राज्य सरकारने 1 रुपयात केलेला आहे. 1 रुपया सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नोंद करावी म्हणून 1 रुपया घेतलेला आहे. ते 1 रुपयात शेतीचा विमा जर मिळत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने शेतीचा विमा करायला हवा. पुढची योजना आहे स्वच्छ भारत अभियान. ना गंदगी करेंगे ना गंदगी करने देंगे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारा दिला होता. स्वच्छ भारत अभियान हा भारताच्या 4,000हून अधिक शहरांच्या रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरू केलेला राष्ट्रीय पातळीवरचं हे अभियान आहे. हे अभियान 2 ऑक्टोबर 2014 रोजी राजघाट नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते सुरू झालं. या स्वच्छता अभियानाची सुरुवात गांधीजींचा सर्वात मोठा पुतळा किंवा सर्वात मोठा गौरव काय असेल तर स्वच्छ भारत. गांधीजींचं स्वप्न होतं स्वच्छ भारताचं आणि त्या स्वच्छ भारताचं स्वप्न जर आपण पूर्ण करू शकलो तर गांधीजींना सर्वात मोठी ती आदरांजली असेल. आणि म्हणून त्या योजनेची सुरुवात झाली. ह्या योजनेच्या माध्यमातून आज शाळकरी मुलं असतील किंवा कॉलेजमधले विद्यार्थी असतील, समाजसेवक असतील, गावोगावी आज समाजसेवक काम करत आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामं होत आहेत. स्वच्छतेची कामं आज हातात घेतली जात आहेत. संपूर्ण देश हा स्वच्छ झाला पाहिजे आणि त्या स्वच्छतेसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसंच त्याचाच एक भाग आहे की स्वच्छतेचाच एक भाग म्हणून आपल्याला गोरगरीब घरांना, प्रत्येक गोरगरिबाच्या घरी शौचालय, हर घर शौचालय ही योजना राबवली गेली. त्याच्या योजनेमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून 12,000 रुपये अनुदान देण्यात आलं होतं. तर निर्मल भारत है ना आणि स्वच्छ भारत, वैयक्तिक शौचालयाची किंमत आज 12,000 रुपये केलेली आहे. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी केंद्र राज्य वाटा हा 75-25 आणि ईशान्यपूर्व भाग किंवा जम्मू काश्मीरसाठी तो 90-10 आहे. 90% केंद्र सरकार आणि 10% राज्य सरकार ईशान्यपूर्व आणि जम्मू काश्मीरच्या राज्यासाठी खर्च करत असतो. शाळांमधील शौचालयांच्या उभारणीसाठी जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे, तर अंगणवाडीतील शौचालय उभारण्याची जबाबदारी महिला बाल विकास मंत्रालयाकडे देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हे स्वच्छता अभियान खूप चांगल्या प्रकारे राबवलं जात आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ग्रामपंचायतीद्वारे सहाय्य केले जाते. सर्व ग्रामीण कुटुंबांना सुरक्षित शौचालय मिळतील याची खात्री करणे हे या मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंब, अनुसूचित जाती जमातीतील कुटुंब
एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अपंग असलेली व्यक्ती असेल तर भूमिहीन, शेतमजूर, लहान शेतकरी, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक शेतकरी या सर्वांना या योजनेच्या माध्यमातून मोफत शौचालय बांधण्यासाठी निधी दिला जातो. वैयक्तिक शौचालयासाठी 12,000 रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. इतर कोणत्याही ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत बांधलेल्या घरातील ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही त्यांनी स्वच्छता सुविधा निर्माण केल्यास ते स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदानास पात्र होतात. अशा प्रकारे स्वच्छता अभियान हा संपूर्ण देशात आज राबवलं जात आहे. घनकचरा व्यवस्थापन हा त्या स्वच्छता अभियानातला सर्वात मोठा मुद्दा आहे. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत ग्रामीण जनजीवन सुधारण्यासाठी गांडूळ खत निर्मिती, बायोगॅस प्रकल्प, सार्वजनिक शौचखड्डे असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. सार्वजनिक शौचालय आज सर्व ठिकाणी, गाव ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधणे हा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत एक महत्वाचा घटक आहे. यामध्ये पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र सुविधा असतील, तसेच योग्य संख्येने टॉयलेट, अंघोळीसाठी ट्यूबवेल, कपडे धुण्याकरता जागा, वॉश बेसिन इत्यादीचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे सुसज्ज असं एक सार्वजनिक शौचालय ह्या योजनेच्या माध्यमातून उभं केलं जात आहे. खेडोपाडी आज शौचालय स्वच्छ असणं, ग्रामीण भागात स्वच्छतेची जनजागृती करणं काळाची गरज आहे. ही साथीच्या आजारामध्ये आपण बघितलं, करोनाच्या काळामध्ये आज आपला देश स्वच्छतेविषयी जागरूक होता, किंवा करोनाच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या घरी शौचालय होते म्हणून आपण त्या फार मोठ्या महामारीला तोंड देऊ शकलो. जनजागृतीची होती स्वच्छतेविषयी. पुढची योजना आहे एक राष्ट्र एक रेशन कार्ड. काय होतं, एक रेशन कार्ड मी समजा एका ठिकाणी काढले आणि एखादा मजूर असेल आणि तो मजूर समजा दुसऱ्या परराज्यात गेला आणि त्या ठिकाणी त्याला जर स्वस्त धान्य हवं असेल तो कसं घेणार. आणि म्हणून केंद्र सरकारने एक राष्ट्र एक रेशन कार्ड ही योजना राबवली. वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजे देशातील कोणत्याही भागात एकाच रेशन कार्डचा वापर करून त्या जे काही गरीब व्यक्तीला अनुदानित पद्धतीने जे खाद्यपदार्थ दिले जातात त्याचा तो लाभ घेऊ शकतो. ही योजना देशातील 77% रेशन दुकानात लागू केलेली आहे. जेथे POS मशीन आधीच उपलब्ध आहे तेथे ही योजना लागू केलेली आहे. ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राबवण्यात येत आहे. या योजनेचा भर विशेषतः गरीब, महिला आणि मुलांच्या गरजा भागवण्यावर आहे. कामाच्या संदर्भात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या स्थलांतरित जे मजूर आहेत त्या मजुरांसाठी या योजनेचा प्रचंड फायदा होत आहे. ही शिधापत्रिका देशभर वापरली जाऊ शकते आणि याचा वापर करून स्वस्त धान्य सह इतर फायदाही जे काही केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत त्याचाही लाभ त्याच्या माध्यमातून त्या कुटुंबाला मिळू शकतो. तर ह्या योजनेच्या अंतर्गत या योजनेचा सर्वात जास्त फायदा नोकरी कामधंद्याच्या निमित्ताने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या कामगार, गरीब, नोकरदार वर्गाला होऊ शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी किंवा राज्यात वेगवेगळी शिधापत्रिका काढण्याची गरज नाही. 18 वर्षावरील मुलांचे नाव त्याच्या पालकाच्या रेशन कार्ड मध्ये जोडले जाईल. या कार्ड धारकांना BPL 3 रुपये किलो दराने तांदूळ आणि 2 रुपये किलो दराने गहू मिळेल. आता बघा, गोरगरिबांसाठी जे गरीब कल्याण योजना आहे त्याच्या माध्यमातून आज करोनाचा काळ सुरू झाला आणि तेव्हापासून ती योजना सुरू झाली. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जात आहे आणि 2023 तर असं ठरवलं की 1 जानेवारी ते डिसेंबर पर्यंत मोफत, ते 2 रुपये पण घ्यायचे नाहीत आणि 2 रुपये पण घ्यायचे नाहीत, मोफत धान्य. तर हे मोफत धान्य मिळण्यासाठी एक रेशन कार्ड आणि संपूर्ण भारतात तो कुठेही वापरू शकतो म्हटल्यानंतर गोरगरिबांना त्याचा फार मोठा फायदा होत आहे. पुढची योजना आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, ज्याविषयी मी आताच म्हटलं की प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना केंद्र सरकारने 26 मार्च 2020 रोजी 21 दिवसांच्या लॉकडाऊन काळामध्ये ही योजना सुरू केली. देशातील गरीब जनतेला कोणतीही समस्या येऊ नये यासाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली. केंद्र सरकारने या योजनेसाठी 1.70 कोटीचा निधी पुरवलेला आहे.
1.70 कोटीचा निधी केंद्र सरकारने ह्या योजनेसाठी पुरवलेला आहे आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून आज 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जात आहे आणि ह्या वर्षी तर मोफत म्हणजे एकदमच ते 2 रुपये आणि 3 रुपये सुद्धा घेतले जात नाहीत. मित्रांनो, केंद्रातील मोदी सरकारने काळ्या पैशावरती बंधन आणण्यासाठी खूप मोठं पाऊल उचललं होतं आणि त्याचाच एक भाग ही योजना सुद्धा आहे. केंद्रातील मोदी सरकारने काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार लोकांना आपल्या अघोषित उत्पन्नावर दंडासहित व्याज देण्याची संधी देत आहे. ही योजना लोकांना आधी जमा न केलेल्या टॅक्सच्या कारणाने काळ्या पैसा जमा करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेस 30% टॅक्स, 10% पेनल्टी आणि कराच्या रकमेच्या 33% सेस रूपाने द्यावा लागतो. ज्यांच्याकडे अघोषित संपत्ती, ज्यांनी संपत्ती घोषित केली नाही, ब्लॅक मनी ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली संधी आहे गोरगरिबांची मदत करण्याची. जनसेवा हीच ईश्वर सेवा असते. तर संपत्ती घोषित करणाऱ्या लोकांना अघोषित संपत्तीच्या उत्पन्नाच्या 25% रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या डिपॉझिट स्कीम मध्ये म्हणजे 2016 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत जमा करावे लागतात. जर संपत्ती घोषित करणारा व्यक्ती सरकारी योजनेत पैसे जमा करू इच्छित नसल्यास टॅक्स आणि पेनल्टीच्या रूपामध्ये 85% रक्कम त्याची कापली जाते. संपत्ती घोषित केली नसल्यास छापेमारी जर झाली आणि त्या छापेमारीमध्ये जर त्याच्याकडे अघोषित संपत्ती सापडली तर त्याची 90% रक्कम ही कापली जाते आणि 90% टॅक्स आणि पेनल्टीच्या रूपात ती वसूल केली जाते आणि मग त्या मालकाकडे फक्त 10% रक्कम शिल्लक राहते. तर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत गरिबांना जसा फायदा होतो तसंच जे घोटाळेबाज लोक आहेत त्यांना सुद्धा सुधारण्याची संधी केंद्र सरकारने दिलेली आहे. या योजनेअंतर्गत मोफत राशन प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली असून त्यानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यास शासनाला यश आलेलं आहे. 80 करोड लाभार्थ्यांना 759 लाख मेट्रिक टन इतकं खाद्यान्न वाटप करण्यात आलेलं आहे. एका बाजूला जर आपण बघितलं संपूर्ण जगामध्ये आज अन्नधान्याचा तुटवडा भासत आहे युक्रेनच्या युद्धामुळे, रशिया युक्रेनच्या युद्धामुळे. कारण युक्रेन हा देश अन्नधान्य सप्लाय करणारा जगातला सर्वात मोठा देश आहे. म्हणून संपूर्ण जगाला आज अन्न अत्यंत महत्वाची बाब झालेली आहे. अन्न पाण्याविषयी मनुष्य जगू शकत नाही. आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्राकडे एक मागणी केली होती की 2023 हे वर्ष मिलेट्स वर्ष म्हणून घोषित करावं. आणि काय चाणक्य आणि बुद्धिमत्ता किंवा अत्यंत बुद्धिमान असे आपले पंतप्रधान की आपल्या देशामध्ये जे मिलेट अन्न आहे ना, मिलेट्स जे भरड धान्य आहे ते भरड धान्य आपल्या देशामध्ये 527 लाख टन इतकं ते अन्न आपल्याला तयार होतं. आणि गोरगरीब जी लोक आहेत ते हे अन्न पिकवतात, धान्य पिकवतात. तर ज्वारी, बाजरी, नाचणी, रवा हे जे अन्न आहे, हे मिलेट्स अन्न आहे, हे जर बाहेरच्या देशांना आपण जर पुरवू शकलो तर आपल्या देशातील 2.5 कोटी गरीब लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आणि आज संपूर्ण जगाला आज त्या अन्नाची गरज आहे, बरोबर की नाही? म्हणून ह्या योजनेचा फायदा जसा गरिबांना होतोय, संपूर्ण जगाला आज अन्नाची गरज आहे. तर या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जर आपण बघितलं 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जात आहे. पुढील योजना आपण बघूया, प्रधानमंत्री स्वनिधी योजना. कोरोनाच्या काळामध्ये गोरगरीब जी जनता होती किंवा छोटे मोठे जे व्यावसायिक होते, जे रस्त्यावरती धंदा व्यवसाय करत होते, फेरीवाले होते, जे रस्त्यावर बसून काम करणारी जी लोक होती, त्यांचा फार मोठा नुकसान झालं किंवा खूप मोठ्या अडचणींना त्यांना सामोरे जावं लागलं. आणि म्हणून सरकारने एक स्वनिधी, प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणली. आणि ह्या योजनेची सुरुवात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 1 जून 2020 रोजी केली. या योजनेअंतर्गत गरजू उद्योजकांना कर्ज दिलं जातं जे 10,000 पासून 50,000 रुपयापर्यंत आहे.
या योजनेचा लाभ पथ विक्रेते, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, रस्त्याच्या कडेला जे दुकानं आहेत त्या दुकानामध्ये विविध प्रकारचे सामान विकणारी लोक, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा फायदा हे कष्टकरी आणि जे रस्त्याला लागून किंवा रस्त्यावरती आपलं जे काम करतात, छोटे मोठे उद्योग करतात, टपरी टाकतात आणि त्या टपरीवरती जे काही चहाचं टपरी असेल किंवा एखादा चांभार बंधू असेल की तो त्याचं छोटंसं दुकान चालवतोय, चपल्या शिवण्याचं काम करतोय किंवा एखादा रिक्षावाला असेल, तर ह्या लोकांना सुद्धा ह्या योजनेचा प्रचंड फायदा झाला. या योजनेच्या माध्यमातून, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून 45 लाख लोकांना आज 10,000 पासून ते 50,000 पर्यंत रक्कम देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ अनुदानाच्या रूपात कर्ज उपलब्ध करून देणे आणि सुलभ हप्त्यामध्ये त्याची परतफेड करणे, हा अशा प्रकारची ती योजना आहे. केंद्र सरकारने देशातील सुमारे 50 लाख फेरीवाल्यांना आणि पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी 10,000 पर्यंत विनातारण खेळते भांडवल एका वर्षासाठी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आणली आहे आणि केंद्र सरकार ती योजना राबवत आहे. उत्तम परतफेड करण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन म्हणून 7% प्रति वार्षिक दराने व्याज अनुदान आणि डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन म्हणून प्रतिवर्ष 1,200 रुपयापर्यंत कॅशबॅक देण्यात येणार आहे. हे प्रोत्साहन पण दिले, तुम्ही 10,000 घ्या, 10,000 परत फेडा, हे ना तुम्हाला त्याच्यावरती सवलत मिळेल, कॅशबॅक मिळेल. तर अशा प्रकारे केंद्र सरकार डिजिटल व्यवहार करावा यासाठी सुद्धा प्रोत्साहन देत आहे. आणि ह्या योजनेच्या माध्यमातून पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून कॅशबॅक चा फायदा होत आहे. स्वनिधी योजनेच्या अंतर्गत फुटपाथावर दुकान लावणाऱ्या स्ट्रीट वेंडर्सना आर्थिक सहाय्यता मिळत आहे. त्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 45 लाखापेक्षा जास्त स्ट्रीट वेंडरांना 10,000 रुपयाचे आतापर्यंत कर्ज वाटप केलेलं आहे. ओके, बघा, ह्या योजनेसाठी स्ट्रीट वेंडर जवळ पालिकेने जारी केलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे आणि जर नोंदणीकृत तुम्ही नसाल तर तरी सुद्धा स्वनिधी योजनेअंतर्गत ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही काय करू शकता, अर्ज भरू शकता. या योजनेअंतर्गत मिळालेले कर्ज लाभार्थ्यांना एका वर्षात सुलभ हप्त्यामध्ये भरायचं असतं. या योजनेअंतर्गत 60% व्याज अनुदान मिळतं. याचा अर्थ असा की याहून अधिक व्याज आकारले तर त्या योजनेच्या माध्यमातून छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत होईल. याहून अधिक व्याज सरकार भरेल. योजनेच्या माध्यमातून छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत होईल व ते आपले व्यवसाय सुरू करू शकतात. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 7% दराने व्याज सबसिडी रक्कम कर्जदार लाभार्थ्याच्या बँक खात्यात दर 3 महिन्यांनी जमा केली जाते. म्हणजे त्यांना प्रोत्साहन सुद्धा दिलं जातं ते परतफेड करण्यासाठी. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील 50 लाखाहून अधिक लोकांना या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ होणार आहे. केंद्र सरकार फेरीवाल्यांना व छोट्या व्यावसायिकांना विशेष पीएम स्वनिधी योजनेचा लाभ देत आहे. रस्त्याच्या कडेला सामान विक्री करणारे, शहरी ग्रामीण भागात राहणारे लोक स्ट्रीट वेंडर म्हणून सेल्फ रिलायंट फंड योजनेअंतर्गत लाभार्थी मानले जातात. पंतप्रधान स्वनिधी अंतर्गत देशातील पथ विक्रेते यांना 10,000 रुपयापर्यंत भांडवली कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आणि त्यांना त्या ठिकाणी त्याचा अनुदान सुद्धा मिळत असतं. करोनाच्या संकटच्या काळात सापडलेल्या व्यावसायिकांनी उभा करावा, स्वतःच्या पायावर त्यांनी उभं राहावं यासाठी ही योजना राबवली गेली आणि त्याचा फायदा आज लाखो छोट्या व्यावसायिकांना, फेरीवाल्यांना झालेला आहे. पुढची योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. बघा, आज आपल्या देशामध्ये अशिक्षित लोक पण आहेत. 10वी 12वी काही कारणास्तव घरची परिस्थिती नसते पुढे शिकण्याची, म्हणजे त्या मुलाला शिकता येत नाही, घरची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्यामुळे मग जी मधीच शाळा सोडतात 10वी 12वी नंतर, मग त्या मुलांनी काय करायचं? मग अशा विद्यार्थ्यांना, अशा मुलांना, अशा लोकांना
या आपण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय शिकवले जातात, वेगवेगळे. आणि एकदा का तुम्हाला एक कला अवगत झाली की त्या कलेचा वापर करून तुम्ही कुठेही आपलं जीवन जगू शकता, 2 पैसे प्रामाणिकपणे कमवू शकता. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांपैकी एक आहे. उद्योग मंत्रालयाच्या वतीने चालवली जाणारी ही योजना, या योजनेचा उद्देश देशातील तरुणांना उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, जेणेकरून रोजगाराच्या संधी शोधण्यास त्याला मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून कमी शिकलेल्या किंवा 10वी-12वी मध्ये शिक्षण सोडलेल्या युवकांना या योजनेतून प्रशिक्षण दिलं जातं. तर या योजनेमध्ये कन्स्ट्रक्शन्स, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर्स, फिटिंग, हँडीक्राफ्ट, जेम्स, ज्वेलरी, लेदर टेक्नॉलॉजी यासारख्या जवळपास 40 वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जातं. या योजनेत आपल्या आवडीचे क्षेत्र निवडल्यानंतर एक अतिरिक्त तांत्रिक क्षेत्राची निवड करावी लागते. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला आपले प्रशिक्षण केंद्र निवडावे लागते. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनासाठी कोणत्याही फी द्यावी लागत नाही. उलट प्रोत्साहन म्हणून सुमारे 8,000 रुपये सरकार बेरोजगार तरुणांना देत असतं. या योजनेअंतर्गत 3 महिने, 6 महिने, 1 वर्षाच्या प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन केले जाते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट दिलं जातं. हे सर्टिफिकेट संपूर्ण देशात मान्य केलं जातं, ते मान्य असतं. या योजनेमध्ये ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सरकार आर्थिक सहाय्यता करण्यासोबतच नोकरी देण्यासाठी मदत करते. रोजगार मेळावे आयोजित करून सरकार अशा प्रशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते. तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना बघा, जर आज आपल्या देशामध्ये 70 कोटी तरुण वर्ग आहे. आणि हा तरुण वर्ग जर यशस्वीरित्या उद्योगपती होऊ शकला तर आपला देश 2047 पर्यंत जे आपण स्वप्न बघितले, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वप्न बघितले, 2047 पर्यंत देश हा विकसित देश झाला पाहिजे. आणि विकसित राष्ट्र होण्यासाठी प्रत्येक बेरोजगार तरुणाने व्यवसायाकडे वळलं पाहिजे. आणि हा व्यवसाय शिकवण्यासाठी केंद्र सरकार तुम्हाला मदत करत असते. आणि ती मदत तुम्हाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून मिळेल. स्टँडअप इंडिया ही जी स्टँडअप इंडिया योजना आहे, ही योजना 5 एप्रिल 2016 सुरू करण्यात आली. अनुसूचित जाती जमातीच्या तसेच महिला उद्योजकांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यास, कर्ज घेण्यास आणि इतर सहाय्य मिळवण्यासाठी येत असलेल्या अडचणी, आव्हाने लक्षात घेऊन यावर उपाय म्हणून स्टँडअप इंडिया ही योजना आणण्यात आली. केंद्र सरकारने अनुसूचित जाती जमाती आणि महिला वर्गातील अशा विकास करण्यासाठी म्हणजे उद्योगधंदा उभारण्यासाठी उत्सुक असणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली. तळागाळातील समाजापर्यंत उद्योजक करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत किंवा त्याला प्रोत्साहन मिळावं यासाठी आर्थिक त्याचं सक्षमीकरण आणि त्याला रोजगार निर्मिती करणं त्याला शक्य व्हावं यासाठी त्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी या योजनेची सुरुवात झाली. उद्योग करण्यास तयार आणि प्रशिक्षणार्थी अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना कर्ज देऊन त्यांना उत्पादन, सेवा आणि व्यापार आणि कृषी संलग्न उद्योग क्षेत्रात नवीन ग्रीनफील्ड कंपन्या सुरू करण्यासाठी मदत करण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून केलं जातं. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या किंवा महिला अशा किमान एका कर्जदाराला शेड्यूल व्यावसायिक बँकेच्या प्रत्येक शाखेतून ग्रीनफील्ड उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट हा एक प्रकल्प आहे जिथे हा प्रकल्प विकसित झाला आहे, ती जमीन वापरली गेली नाही किंवा आणि अस्तित्वातील रचना पुन्हा
तयार करण्याची किंवा तोडण्याची गरज नाही, म्हणजेच ग्रीनफील्ड. ग्रीन म्हणजे नवीन. तर अशा प्रकारे आज स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना 30,000 कोटी रुपये वाटण्यात आलेला आहे. म्हणजे महिला सक्षमीकरणाचा जो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा आहे, तो या ठिकाणी पूर्णपणे जे लक्ष केंद्रित केलेलं आहे ते महिलांवरती. महिला ह्या प्रामाणिक असतात, कष्टाळू असतात आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती सर्वात मोठा जर कोणाचा प्रभाव असेल तर त्यांच्या आईचा. आणि महिलांविषयी असणारं त्यांचं जे आदर आहे ते आदिशक्ती जगतजननीची खूप मोठे भक्त आहेत. आणि त्यामुळे महिलांवरती प्रचंड विश्वास त्यांचा. आणि स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून म्हणून तर 30,000 कोटी रुपये त्यांना दिलेले आहेत. आणि महिलांसाठी सर्व हे केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं बजेट जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर संपूर्णपणे फोकस हा महिलांवरती आहे. महिला विकसित झाल्या तर देश विकसित होईल. पुढची योजना आहे MSME. MSME म्हणजे मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस. बघा, देशाची अर्थव्यवस्था ही देशातील उद्योगांवर अवलंबून असते. देश सध्या विकसनशील अवस्थेमध्ये आहे. आणि देश जर विकसित व्हायचा असेल, विकसित करायचा असेल आपल्याला, तर देशामध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे. देशात नवीन नवीन व्यवसाय सुरू झाले पाहिजे. देशाच्या GDP मध्ये सर्वात जास्त योगदान देशातील लहान मोठ्या उद्योगांचे असते. हे लक्षात घेता केंद्र सरकारने नवीन उद्योगांना चालना मिळावी यासाठी MSME ही योजना सुरू केली. ही योजना 3 टप्प्यामध्ये विभागलेली आहे. बघा, मायक्रो म्हणजे सूक्ष्म, स्मॉल म्हणजे लहान, लघु आणि मीडियम म्हणजे मध्यम, असे 3 प्रकारचे उद्योग. ह्या उद्योगांना केंद्र सरकार मदत करतं. उद्योगाचा प्रकार जर आपण बघितला सूक्ष्म, ह्या सूक्ष्म उद्योगासाठी, मायक्रो इंडस्ट्रीसाठी तुम्हाला 1 कोटीची गुंतवणूक आहे आणि उलाढाल 5 कोटीची असली पाहिजे. उद्योगधंदा पुढचा लघु उद्योग, ज्याला आपण स्मॉल इंडस्ट्री म्हणतो, त्यासाठी 10 कोटीची गुंतवणूक आहे आणि 50 कोटीची उलाढाल. मध्यम, ज्याला मीडियम एंटरप्राइजेस, मीडियम इंडस्ट्री, तर मध्यम 50 कोटीची गुंतवणूक आहे आणि 250 कोटीची उलाढाल असायला हवी. यासाठी काय कागदपत्र लागतात? MSMEच्या माध्यमातून जर तुम्हाला एखादा उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर त्यासाठी कर्जदाराची KYC कागदपत्रे. KYC व्यवसाय आस्थापनाचा प्रमाणपत्र, व्यवसाय आस्थापन प्रमाणपत्र, बँक तपशील, व्यवसाय पॅन कार्ड, गेल्या 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट, भाडे किंवा लीज करार, जमीन मालकाकडून NOC प्रमाणपत्र. त्याचा फायदा काय होतो? तर कमी व्याजदराने कर्ज मिळण्यास मदत होते, सरकारी टेंडर्स मिळवण्यासाठी मदत होते, सरकारी परवाने मंजुरी मिळणे सोपे जाते, प्रत्यक्ष कर कायद्या अंतर्गत सूट मिळणे आणि ISO प्रमाणपत्र खर्चाची भरपाई सुद्धा मिळते. तर MSMEच्या माध्यमातून आपण मोठमोठे व्यवसाय आपण सुरू करू शकतो. पुढची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. ज्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून 38 कोटीपेक्षा जास्त गोरगरीब लोकांना छोटे मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन केंद्र सरकारने दिले आहे. मुद्रा योजनाच्या माध्यमातून विना गॅरंटी कर्ज मिळते. त्याचबरोबर या कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क लागत नाही. मुद्रा योजनेत कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो. कर्ज घेणाऱ्यांना 1 मुद्रा कार्ड मिळते. त्याच्या मदतीने उद्योगासाठी आवश्यक खर्च केला जातो. देशातील कोणतीही व्यक्ती जो स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो किंवा करू इच्छितो तो या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतो. जर तुम्ही सध्या असलेला व्यवसाय वाढवणार असाल व त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता असेल तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाखापर्यंत कर्ज घेण्यासाठी
अर्ज करू शकता। या योजनेत 3 प्रकारचे कर्ज दिले जातात। शिशु लोन अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते, 50,000 रुपयांपर्यंत। किशोर कर्ज प्रकरणात 50,000 ते 5 लाख। तरुण कर्ज प्रकरणामध्ये 5 लाख ते 10 लाख। आणि कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या उद्योगाचे स्वरूप, त्याच्याशी संबंधित जोखमीच्या आधारावर व्याज दर निश्चित केले जातात। सामान्यपणे कमीत कमी व्याजदर हा 12% असतो। कर्ज मिळवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत अर्ज विहित नमुन्यात सादर करावा लागतो। जर तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करणार असाल तर घराचा म्हणजे मालकी हक्क असलेले कागदपत्र, भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार, पॅन नंबर सह अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील आणि गरज पडल्यास तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा द्यावा लागेल। तर अशा प्रकारे प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला छोटे मोठे उद्योगधंदे करता येतील। अशा अनेक योजना आहेत की ज्या योजनांच्या माध्यमातून आज गोरगरीब समाज, दारिद्र्य रेषेखालची लोक आज खूप चांगलं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांना केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे। तर आज आपण अनेक योजनांची माहिती घेतली आणि धावतं वर्णन आपण ऐकलं आहे। तुम्हाला ह्या योजना समजल्या असतील असं मी गृहीत धरतो आणि काय असतील तुमच्या चुका, माझ्याकडून झालेल्या चुका असतील त्या आपण दुरुस्त करून मला क्षमा कराल असं मी या ठिकाणी आणि जर काही त्रुटी किंवा काही माहिती आणखी हवी असेल तर माझा नंबर आहे 7775857158। ओके, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान।